मध्ये आज सकाळी एक गुन्हा दाखल झालाय ज्याच्यामध्ये एक महिला डॉक्टर यांनी सुसाईड केलं आणि त्या सुसाईड करताना त्यांनी स्वतःच्या हातावर 2 नावं लिहून ठेवली, ज्याच्यामध्ये एक आमचे पीएस आहेत फलटण ग्रामीणचे आणि अजून एक सिव्हिलियन व्यक्ती आहेत. अशा दोघांविरुद्ध मानसिक आणि शारीरिक छळाच्या आणि बलात्कार केल्याच्या म्हणजे त्याच्याकरता मी आत्महत्या करते अशा अर्थाने लिहिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त करणे असं दोघांविरुद्ध. एक आमचे पीएस आहे त्यातले आहेत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे. हा गुन्हा दाखल झाला फलटण शहरमध्ये, कारण त्यांनी ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या केली ते हॉटेल फलटण शहरमध्ये आहे आणि या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. आरोपींना पकडण्याकरता टीम रवाना करण्यात आलेली आहे. मीनवाईल पीएसआय जे आहेत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यामुळे पेंडिंग इन्क्वायरी त्यांना लगेच तात्काळ सस्पेंड करण्यात आलेला आहे. साहेब, ह्या एक प्रकरणामध्ये त्या मुलीनं एक पत्र लिहिलं आहे. त्या पत्रामध्ये खासदारांकडनं आणि त्यांच्या पीएनकडनं मला दबाव आणला जातोय माझ्याकडे असा एक आरोप केला. त्यात नेमकं कोण किंवा नेमकं काय विषय नाही याच्यामध्ये म्हणजे हा जो गुन्हा आहे याच्यामध्ये त्यांनी तर ही जी 2 नावं लिहिली आहेत ती म्हणजे मानसिक आणि शारीरिक छळ आणि बलात्कार अशी आहेत. आता ह्या ज्या चिठ्ठीचं तुम्ही म्हणताय किंवा तक्रारीचं, त्याच्यामध्ये मी जी प्राथमिक माहिती घेतली त्याच्यानुसार या डॉक्टरांनी जेव्हा पोलीस अटक करतात आणि मेडिकलला आणतात त्यावेळेला मेडिकलच्या अनुषंगाने काही तक्रारी त्यांच्या डॉक्टरांविरुद्ध आणि डॉक्टरांविरुद्ध पोलिसांच्या अशा झालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तत्कालीन पीआय यांनीही या डॉक्टरांविरुद्ध एक तक्रार केली होती, त्यांनी पोलिसांविरुद्ध केली होती. परंतु ॲपरंटली असं वाटतंय प्रायमाफेशी की या दोन्ही गोष्टींचा संबंध नसावा, परंतु गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढचा तपास फलटण शहर पोलीस करतायत. आम्ही आता तो तपास फलटण एसडीपीओ यांच्याकडे देणार आहोत, जेणेकरून तो एसडीपीओ लेवलच्या अधिकाऱ्याकडे जाईल आणि यातलं पूर्ण सत्य बाहेर येईल. नाही, याच्या आधी आपल्याकडे त्या संबंधित डॉक्टरांनी अशी काही तक्रार केली होती का की पोलीस आमच्यावर दबाव टाकतायत की आम्ही सांगेल त्या पद्धतीचं सर्टिफिकेट आम्हाला द्यावं म्हणून? नाही, याच्यामध्ये त्यांनी तत्कालीन एसडीपीओंकडे एक तक्रार पोलिसांच्या बद्दल केली होती आणि पोलिसांनी त्यांच्याबद्दल एक जिल्हा शल्य चिकित्सांकडे तक्रार केली होती. असं दोन्ही परस्पर विरुद्ध तक्रार झाली. आरोपींना अटक आत्ताच झालेली नाही. ते दोन्ही आरोपींना अटक करण्याकरता टीम रवाना करण्यात आली. साहेब, तुम्ही घटनास्थळाला भेट दिली का? नाही, आज सकाळी ऍक्च्युली काल आत्महत्या रात्री उशिरा कळालं. आता आमच्या अडिशनल एसपी तिथे गेलेले आहेत. साहेब, नेमकं आता त्या घटनास्थळावरती तुम्ही गेलेला नव्हता, तुमच्याकडे त्याच्या संदर्भातली माहिती तुम्ही कलेक्ट करताय, मात्र एसपी म्हणून तुम्ही त्या गांभीर्य घटनेकडे कसं पाहताय? नाही, हे अतिशय सिरियस घटना आहे. एक आत्महत्या आहे ज्याच्यामध्ये बलात्काराचा आणि मानसिक त्रास देण्याचा आरोप आहे. त्याच्यामुळे अतिशय गंभीरतेने घेऊन त्याच्यामध्ये आमच्या अडिशनल एसपी तिथे रवाना झालेले आहेत, एसडीपीओ तिथे आहेत, एसडीपीओ तपास करणार आहेत आणि फॉरेन्सिक टीमही जी नवीन आमची आता फॉरेन्सिक व्हॅन आलेल्या आहेत त्यासह रात्रीपासून तिथे तळ ठोकून आहेत आणि तपास अतिशय म्हणजे त्याला सायंटिफिक आणि योग्य रीतीने सुरू आहे. साहेब, घटना घडलेली आहे ती काल सायंकाळी घडलेली आहे, गुन्हा दाखल झालाय काही तासापूर्वी. त्याच्यामध्ये काय फरक आहे? त्याच्यामध्ये असं आहे की सुरुवातीला साधारणतः 7:30-8च्या दरम्यान म्हणजे त्या ज्या डॉक्टर आहेत त्यांनी एका हॉटेलमध्ये बुक केलं होतं. त्यानंतर हॉटेलमध्ये बुक केल्यानंतर त्या बाहेर येत नाहीत, काय फोन नाही, काय नाही, म्हणून काही प्रमाणात बेल वाजवली तर उत्तर नाही. असं लक्षात आल्यावर हॉटेलचे जे म्हणजे तिथले आहेत मॅनेजमेंट त्यांनी डुप्लिकेट चावीने मला वाटतं काल रात्री साधारणतः 8च्या दरम्यान ते जो खोलला असता त्यांना गळफास घेऊन आत्महत्या केलेली दिसली. त्याच्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं, पोलीस तिथे गेले. या सगळ्या ह्याच्यात मग एडी दाखल झाली, कारण अॅपरंटली ती आत्महत्या होती. त्याच्यानंतर तिथल्या म्हणजे जेव्हा घरच्यांशी कॉन्टॅक्ट केला, आता हे मी सांगतोय ते जे पीआयने मला सांगितलं त्याच्या आधारे आहे की इन्क्वायरी जिथपर्यंत आम्ही येत नाही तिथपर्यंत करू नका अशी घरच्यांची डिमांड होती. त्यामुळे साधारणतः 3-3:30ला जे इन्क्वेस्ट करताना त्यांच्या हातावर लिहिलेलं आढळलं याच्यावर पामवर, आणि त्याच्यामध्ये जे आरोप होते त्याच्या आधारे मग त्या नातेवाईकांची तक्रार घेऊन सकाळी गुन्हा दाखल करण्यात. साहेब, त्यांच्या हातावर लिहिलेला अक्षर आणि त्यांचं अक्षर तपासण्यात आलेलं आहे? नाही, एवढ्या लवकर आता हा सगळा तपासाचा मुद्दा आहे, परंतु तिथे पेन भेटलेला आहे. एकतर आम्ही सगळा डीव्हीआर घेतलेला आहे, कारण
हॉटेलमध्ये जायचं असेल तर तुम्हाला जायला लागेल, अख्खा हॉटेल चांगलं हॉटेल आहे ते महाराजा का काय, तर त्याच्यामुळे तिथला पूर्ण डीव्हीआर 2-3 दिवसाचा आम्ही पूर्ण डीव्हीआरच घेतलेला आहे, जेणेकरून जर काय फाऊल प्ले असेल, आता तुर्तास प्रायमा फेशी आत्महत्येचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. पूर्ण तपासातच आपल्याला लक्षात येईल की नक्की काय प्रकार आहे. साहेब, मयत आणि जो संशयित आरोपी आहे त्यांच्यातली आमचे शोध घेतोय. मयत आणि संशयित आरोपी जे आहे त्यांच्यात ओळख कधीपासूनची होती, काय माहिती समोर येते? नाही, आता अप्रेंटली यातला जो PSI आहेत आमचे ते आणि या महिला या एकाच तालुक्यातल्या बीड मधल्या आहेत, त्यामुळे त्यांची ओळख असावी असा अंदाज आहे. परंतु फ्रँकली हा काहीतरी 1 वर्षापासून तिथे होता हा PSI, आणि या महिला सुद्धा 2 वर्षापासून तिथे होत्या, त्यामुळे परंतु नक्की कधी ओळख झाली काय झाली हा तपासाचा प्रश्न आहे. CDR काढलाय त्या दोघांचा? नाही, आता चालू आहे, सगळा तपास चालू आहे. साहेब, पोस्टमॉर्टमला वेळ लागला, राजकीय दबावामुळे वेळ लागला असं नाही, त्यांच्या घरच्यांचंच म्हणणं होतं की इथे करा, म्हणून आम्ही इकडे पाठवलेलं आहे. पोस्टमॉर्टम इन कॅमेरा झाले का सर? आता पोस्टमॉर्टम इन कॅमेराच चालले ना, ते CID असेल तर इन कॅमेरा होतं. आता तुर्तास इथे हे केलं. त्यांनी एक आरोप त्यांच्या नातेवाईकांनी असा केलाय, खासदारांचे PA त्यांना फोन करायचे आणि खासदार त्याच्यावरून बोलायचे. कोणते खासदार हे त्यांनी सांगितलं नाही. मात्र आपला तपास त्या बाजूने सुद्धा होईल का, की बाबा असा त्या डॉक्टरांच्यावर आत्महत्या, हे असायचा? बघा, आत्महत्या करण्यात आलेली आहे. पहिली गोष्ट, एक अननॅचरल डेथ झालेली आहे. अननॅचरल डेथ अॅपरंटली आत्महत्या आहे, ती आत्महत्याचा आहे का हा तपास शेवटी सिद्ध करायला लागणार ना तपासात की आत्महत्याचा आहे. आणि त्याच्यानंतर आत्महत्येचं कारण काय, आत्महत्येचं कारण असताना महिलेने काय लिहिलंय, कोणाला आधी काय बोललेलं आहे, ह्या सगळ्याचा तपास होणार आणि त्याच्या अन्वये ती आत्महत्या आहे त्याचं कारण काय या सगळ्याचा तपास होणार. माझी बहीण मागील 2 वर्षांपासून फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होते. मागील वर्षभरापासून तिला चुकीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवण्यासाठी राजकीय आणि पोलिसांचं खूप प्रेशर असायचं. तिनं ते आमच्या दुसरी बहीण मेडिकल ऑफिसर आहे तिला ते सांगायचे, परंतु एवढं असेल असं वाटलं नव्हतं. परंतु शेवटी त्या त्रासाला कंटाळून आणि तिला कदाचित सहन झालं नसेल, तिनं काल आत्महत्या केली. आणि हातावर ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा तिला त्रास होत होता त्यांची नावे लिहिली आहेत. तसेच मागील 2 वर्षापासून ही तक्रार करण्यासाठी तिने DYSPला SPला लेटरही लिहिले. त्यांची आवक जावक म्हणून रजिस्टरला हे झालेले, पण त्यावर कोणतीही कार्यवाही आजपर्यंत झालेली नाही. त्या काही हे करण्यासाठी तिनं RTIमध्ये हे टाकलं होतं, परंतु त्याचाही तिला काही उत्तर भेटलेले नाही. शेतकरी कुटुंबातून शिनी एवढं शिक्षण करून शिनी जर असं शासन किंवा पोलिस PSI असणारा कोण गोपाळ बदने ही जर असा अत्याचार करीत असेल तर ह्याच्यावर कठोर कारवाई करावी मोका अंतर्गत आणि त्याला फाशी शिक्षा व्हावी ही आमची विनंती आहे. बाकी काही नाही, मी मुलीचा मामा आहे त्या डॉक्टरांचा, तर अशी आमची कळकळीची विनंती आहे. त्याला फाशी दिल्याशिवाय इतकी सुधारणा होत नाही. असे अनेक अत्याचार होत राहतील, इथून पुढे तरी नाही सजा दिली तर ह्याला कुठेतरी बंधन असावा अशी आमची एक विनंती आहे सरकारला. दुर्दैवी घटना आहे. हे परिवार किमान 20 वर्षाने ह्या गावात राहत आहे. अखंड आपले बिकट परिस्थितीतून शिक्षण मुलीला करायला बाहेर पाठविलेलं होतं, पण त्याच्यावर आज जे परिवार दुःखाचा डोंगर कोसळला आहे ह्याची प्रशासनाने दखल घेऊन त्यांच्या घरातल्या काय मदत करून मोकाका अंतर्गत त्या आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी ही आमची ग्रामस्थांच्या वतीने व एक लोकप्रतिनिधी म्हणून आमची ही मागणी आहे. म्हणून खूप तीव्र नाराजीच्या भावना आहेत. ह्या सरकारवर पूर्ण अपयशी सरकार आहे असं मी माझ्या वाईट भावना आहेत. सरकारबद्दल, गृहमंत्र्याबद्दल वाईट भावना आहेत, ह्या प्रशासनाबद्दल वाईट भावना आहेत. कारण जर एवढा सुशिक्षित विद्यार्थी असा अत्याचार होऊन त्याच्यावर जर एवढ्या मृत्यूची वेळ, कवटाळाची वेळ येत असेल तर ह्या राज्यामध्ये गोरगरिबांना शिक्षण शिकावं का नाही शिकावं याला कोण न्याय देईल? एवढ्या बिकट परिस्थितीमधून एवढ्या मुलींना एवढं MBBSचं शिक्षण पूर्ण करून मेडिकल ऑफिसर गव्हर्नमेंटला लागून जर त्या तशा विद्यार्थ्यावर जर असा अन्याय होत असेल तर मग गरीब माणसांनी जगावं की मरावं? त्यांना मोकाकाचा कायदा आणि फाशीची शिक्षा, आता दुसरा तर काही पर्याय नाही. जर द्यायचा असला सरकार न्याय देईल, नाहीतर असाच मोकाट सोडून आणखीन लोकांच्या गोरगरिबाच्या लेकरांशी असाच जीवनभर खेळ खेळत राहील आणि सरकार असंच बघ्याची भूमिका घेऊन बघत राहील. दुसरं काय करणार आहे? आणि गोरगरीब आम्ही करू तरी काय शकता त्यांच्या विरोधात? सरकारच्या विरोधात बोलणार तरी काय? आणि जर नसेल होत तर गृहमंत्र्यांनी राजीनामा देऊन टाकावा मुख्यमंत्र्यांनी आपल्या, की दुसऱ्या कोणाला तरी सांभाळायला द्यावं ग्रहपद. त्यांच्या ज्याने सांभाळणं होत नसेल असं जर अत्याचार राज्यामध्ये आता रोजच्या रोज अशा काही ना काही अनैतिक घटना घडायला लागल्यात, मग त्याच्याबद्दल त्यांना नसेल सरकार पेलं होत तर मग त्यांनी राजीनामा देऊन दुसऱ्याच्या हातात सत्ता द्यावी.